नंतर 15 मिनिटांमध्ये 3 षटकही तुम्हाला संपवायचीच आहेत। जर 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवले नाहीत तर चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू मात्र तळट्या सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल। याच्याकडे सर्व कर्णधारांनी आणि क्रिकेट खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे। धन्यवाद। थैंक यू सो मच रुपेश ठाकुर सर। तो दोस्तों सबसे अदाल सभी का स्वागत इस विधायक ट्रॉफी 2025 में राज्य वाटर सप्लाई मोटे बिंगार तो उसके खिलाफ दो हाथ करेगी ब्लीपस भदबल टीम। पहली गेंद राइट लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये लो फुल टॉस थी, धर्मेंद्र थे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। अब देखा जाएगा ये अंपायर्स का व्हाइट बॉल का इशारा। 1+4 पहली गेंद एक्स्ट्रास पर 5 रन स्कोरबोर्ड के ऊपर ऐड होते हुए राजिक वाटर सप्लाई करतेश्वर मोटे बिंगार के पक्ष में ये 5 रन आते हुए। ये गेंद लेग बिफोर द विकेट की अपील करते हुए, लेकिन अंपायर्स ने कोई फैसला नहीं फरमाया। डॉट गेंद की समाप्ति पहली गेंद के ऊपर एक्स्ट्रास के तौर पर 5 रन आते हुए, लेकिन कमबैक अच्छा किया गेंदबाज है अनुराग सोनावले। बिल्कुल ये नई टीम है, पहली मर्तबा इस पनवेल परिसर में खेलने के लिए दस्तक दे चुकी है। किसी का खेल क्या खेल रहे, कैसी गेंदबाजी होगी, बल्लेबाज कैसी बल्लेबाजी करते हैं, कुछ दोनों को भी मालूम नहीं है। मजा आएगा इस गेम में। लो फुल टॉस थे, वहां पर खिलाड़ी मौजूद है, क्या सेव कर पाएंगे? गजब की फील्डिंग, बिल्कुल अपनी टीम के लिए 3 रन बचाए। दूसरे की कोशिश थी और वहां पर धर्मेंद्र घोगरे क्रीज के ऊपर सेफली अब पहुंच चुके हैं। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दो बल्लेबाजों के बीच। ओपनर ब्लास्टर धर्मेंद्र घोगरे और सौरभ पाटिल, ये बड़े नाम है करतेश्वर मोटे बिंगार के और इनके पैकर है। इस टीम को पुरस्कृत किया है इस मैदान के अंदर राज्य वाटर सप्लाई यानी कि खानावले गांव के समीरची मुजावर, ये पैकर रहते हैं हमेशा इन करतेश्वर मोटे बिंगार के लिए। उनका भी तहे दिल से स्वागत। राजिक मुजावर का भी हम स्वागत करना चाहूंगा कॉम्बॉक्स की ओर से। पिछले साल यही टूर्नामेंट में चैंपियन बनी थी ये टीम मोटे बिंगार। क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश थी, अपील लाउडली किया है, लेकिन हाइट फैक्टर जरूर चेक किया जाएगा। दीपक पाटिल सर है वहां पर मौजूद। इंपैक्ट, हाइट फैक्टर और लेंथ और लाइन, ये सब कुछ चेक करने के बाद लेग बाइस के तौर पर महज एक सिंगल अर्जित होता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर। इस सिंगल के साथ कुल रन संख्या जा पहुंची है 8 रन बगैर विकेट नुकसान। 3 गेंदों का खेल समाप्त होते हुए अब नए बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज सौरभ पाटिल, जिनके नाम पर मैन ऑफ द सीरीज के तौर पर एक बाइक जरूर रही है, वही बल्लेबाज अब स्ट्राइकिंग एंड के ऊपर दस्तक देंगे। एक बड़ा खिलाड़ी है, बड़े मंच का बड़े खिलाड़ी, अच्छा प्रदर्शन 40 गांव प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग के अंदर इस बल्लेबाज का रहा है। अब अपने करतेश्वर मोटे बिंगार के लिए कैसी बल्लेबाजी होती है ये देखना महज जरूरी होगा। एक्स्ट्रास के रूप में 5 रन तो जरूर आए थे, लेकिन लाजवाब कमबैक। हवा में खेला है, उठा कर बिल्कुल हमारे दर्शक दीर्घा में मेहमान कक्ष में गेंद आती हुई, लंबा छक्का सौरभ पाटिल के बल्ले से। को सलामी देता हुआ यह छक्का बिल्कुल मंच के ऊपर आता हुआ सौरभ ने अपने इरादे को स्पष्ट किया। क्या गजब की गेंद थी, छिटकी हाथ से, और यहां से देखा जाए तो गेंद सीमा रेखा पार। यहां से गलती हो गई है विकेट कीपर के दौरान और यहां से कैच भी छोड़ा और ये 4 भी अर्जित हुए स्कोरबोर्ड के ऊपर।
क्योंकि जो विकेट कीपर थे गलती 2 बार हो चुकी है, बार बार वही गलती को दोहराया है। पहली गेंद के ऊपर भी रोकते गेंद को तो चौवा नहीं होता, इस गेंद के ऊपर कैच भी होती, विकेट भी मिलता, लेकिन सब कुछ पानी में मिल गया। सब जो गेंदबाज ने मेहनत की थी उसके ऊपर पानी फिर दिया विकेट कीपर ने, और ये नहीं बख्श पाएंगे। अब छोड़ा हुआ कैच और उसका नतीजा आने वाली गेंद के ऊपर सौरभ पाटिल के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का। क्रिकेट का खेल का दस्तूर ही ऐसा है, क्योंकि कौन भूलेगा वर्ल्ड कप, जो T20 वर्ल्ड कप इंडिया ने जीता था। 30 गेंदों में 30 रन चाहिए थे साउथ अफ्रीका को। ऐसे लगा था ये मुकाबला बिल्कुल 2-3 ओवर में फिनिश करेंगे साउथ अफ्रीका के बल्लेबाज, लेकिन गेंदबाजी जब बुमराह आए और वो गेंदबाजी की, और उसी के साथ जो सूर्य कुमार यादव ने कैच लपका लॉन्ग ऑफ के ऊपर, और उस कैच के तहत वो मुकाबला भी जीता और वर्ल्ड कप भी जीता टीम इंडिया ने। वैसे ही कैच को छोड़ा और पूरी तरह से रूप बदलते हुए मुकाबले को देखा। 24 रन इस समय स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके। गेंदबाजी काफी खराब होती हुई, पहले गेंदबाज थे अनुराग सोनावले ने गेंदबाजी खराब की, फील्डर्स ने साथ नहीं दी, और उसके बाद नए गेंदबाज की कोच पंकज मस्कर राउंड द विकेट से बिल्कुल दिशा दी। अब कप्तान है खुद धर्मेंद्र घोगरे, बिल्कुल पूरी तरह से इस गेम को जानते हैं कैसा आगे लेकर जाना है, क्योंकि देखा जाए तो सौरभ के बल्ले से अब रन बरसने में शुरुआत हो चुकी है। तो अपना काम क्या है, सौरभ जितना ज्यादा स्ट्राइकिंग एंड के ऊपर रहेगा, जितने गेंदों को ज्यादा से ज्यादा फेस करेगा, उतनी रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर जरूर आएगी। और उसके लिए पहले गेंद के ऊपर महज सिंगल आया, 25 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। 3 गेंदों के ऊपर 16 की नायाब पारी, 2 छक्के और 1 चौका सौरभ के बल्ले से देखा हमने। अब दूसरे ओवर के लिए पंकज मस्कर के खिलाफ स्ट्राइकिंग एंड के ऊपर खड़े रहेंगे। कमबैक जरूरी है, वापस आना होगा इस मुकाबले में। बिल्कुल सटीक लाइन यानी लेन पर थी ये गेंद, अब रन आउट का मौका था, लेकिन गेंद नहीं लग पाई स्टंप के ऊपर। गेंद लगती तो जरूर धर्मेंद्र को वापस लौटना होता, लेकिन इस रन की क्या जरूरत थी, क्या गुंजाइश थी, क्योंकि इतना अच्छा स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या हो चुकी है। लेकिन फिर भी 1 रन चुराने की कोशिश थी, पलक झपकते ही इस 1 रन को कंप्लीट किया सौरभ और धर्मेंद्र ने। इस 1 रन से कुल रन संख्या हो चुकी है 26 रन। अब वापस आते हुए मुकाबले के अंदर पंकज मस्कर 2 गेंदों में महज 2 सिंगल आ चुके हैं। स्विच हिट का प्रयास था, अब यहां से लाउडली अपील, लेकिन 1 रन को नहीं रोक पाए कोई भी खिलाड़ी। इस 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 27। लेग बाइस के तौर पर यह सिंगल अर्जित करने में मौका था और इस मौके को पूरा किया 2 बल्लेबाजों ने। अब अच्छी गेंदबाजी होनी चाहिए, क्योंकि पहले ओवर में 24 रन खर्च किए थे, उसके बाद 3 गेंदे पंकज मस्कर की सटीक लाइन लेन के ऊपर। हमारे साथी गुणलेखक का स्कोरर मयूर मस्कर हमें बता रहा है कि मयूर पाटिल नारपोली गांव से बिलोंग करते हुए स्कोरर है, हमें बता रहे कि यहां से रन आते हुए है 27, लेकिन उठा के खेला साइड स्क्रीन के ऊपर से सौरभ के बल्ले से ये तीसरा करारा छक्का इस सत्र का। आक्रामक रवैये के साथ बल्लेबाजी, शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, चेंज ऑफ पेस किया, स्लोवर 1 गति में परिवर्तन किया और यहां से डॉट गेंद थे। अब बड़े अरसे के बाद, बड़े समय के बाद ये डॉट गेंद आती है स्कोरबोर्ड के ऊपर। 4 ओवर का ये मुकाबला है, अच्छी शुरुआत, दूसरा ओवर का खेल प्रोग्रेस के ऊपर है। पंकज मस्कर 1 छक्का जरूर खाया था, लेकिन वापस आए मुकाबले के अंदर डॉट के साथ। इस ओवर की होगी आखिरी गेंद शेष। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, सिर्फ दिशा दी, कलाइयों के सहारे मोड़ा, डीप फाइन लेग सीमारे का पार, गेंद होती हुई फर्रार, रन मिलते हुए इस गेंद के ऊपर 4।
को जीता था। ये दूसरा मुकाबला जारी है। राजिक वाटर सप्लाई करतेश्वर मोटे बिंगार और उसके खिलाफ दो हाथ भड़बल B+। यह हाथ में गेंद बिल्कुल पहला करारा झटका। गेंदबाज होंगे राकेश पाटिल के पहली गेंद के ऊपर धर्मेंद्र घोष आसानी के साथ पूरा किया। दूसरे की कोई कोशिश नहीं, कोई गुंजाइश नहीं। 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है 38 रनों के ऊपर। 38 रन। तीसरा ओवर का खेल प्रोग्रेस पर है। तो बल्लेबाज रहेंगे सौरभ पाटिल। 3 छक्के उन्होंने धागे, 2 चौके उनके बल्ले से आए। अच्छी खासी फॉर्म में नजर आ रहे हैं। अभी तक देखा जाए तो 7 गेंदों का खेल किया है। 27 रन के ऊपर योगदान दे रहे अपनी टीम के लिए राजिक वाटर सप्लाई करतेश्वर मोटे बिंगार के लिए। 27 रन व्यक्तिगत देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी रहती है लिमिटेड ओवर क्रिकेट में। या आड़े बैट से खेलने की कोशिश थी, बाहर की तरफ निकाली इस गेंद को, बल्कि गेंदबाज राकेश ने डॉट गेंद की समाप्ति ये अच्छी प्रभावित किया। पहले गेंद के ऊपर रोका है डॉट गेंद की समाप्ति के साथ। फिर एक बार स्लोवर 1 किया। पिक करना तो जरूर चाहते हैं अलोंग द कारपेट। 1 रन आसानी के साथ पूरा। दूसरे की कोई गुंजाइश नहीं। बहुत लेट आए लेकिन अपनी टीम के लिए थेट आए ये गेंदबाज राकेश, क्योंकि जरूरत थी। पहले 2 ओवर में रन देखा जाए तो 37 थे। उसके बाद कमबैक करना है, उसके बाद वापस आना है। 40-45 रन बनते हैं स्कोरबोर्ड के ऊपर। 45 पर सीमित रखते तो वो चेसेबल टोटल रहेगा। उस का माइंडसेट करके गेंदबाजी के लिए राकेश को बुलाया कप्तान ने और अच्छी गेंदबाजी हो रही है अभी तक मैदान के अंदर। 4 गेंदों को फेस किया है, अभी तक फेंका है महज 2 रन। ये क्रॉस बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश। पीछे के खिलाड़ी आखिरकार क्या कर रहे हैं? इतने दूर से ट्रैवल करके हम आ रहे हैं। वाइड +4 5 रन आ रहे हैं। विकेट कीपर क्या कर रहे हैं? पीछे के 2 खिलाड़ी क्या कर रहे हैं? बार बार 12th मैन हमें टेंशन में नजर आ रहा है। माथेरान नेरल से ट्रैवल करके इतने दूर से सफर करके इस पनवेल तहसील में अपने टीम के लिए, अपने गांव का नाम रोशन करने के लिए जरूर आ रहे हैं। पहली मर्तबा मैं तो कहूंगा आ रहे हैं, लेकिन जो पीछे के 3 खिलाड़ी है ना, पूरी तरह से जो यूट्यूब के माध्यम से गांव में जो मुकाबला देख रहे होंगे 24 लाइव इवेंट के माध्यम से, वो भी नाराज होंगे। वो भी कोसेंगे इन 3 खिलाड़ियों को, क्योंकि एक भी गेंद अभी तक पीछे जाने वाली गेंद को सेव नहीं किया, रोका नहीं है ये खिलाड़ियों ने। ये खराब प्रदर्शन रहेगा उनका। 44 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर, काफी घुमाव मिला इस गेंद को। अतिरिक्त टर्न था, लेग स्पिन के अंदाज में जरूर फेंकी थी इस गेंद को, लेकिन अतिरिक्त घुमाव के कारण ये ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई अंपायर दीपक पाटिल सर का व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। 45 रन इन बोर्ड। बिल्कुल तेज तर्रार की थी। ये सेलिब्रेशन है, ये सेलिब्रेशन चाहिए, क्योंकि जो व्हाइट बॉल थी उसको रोकना था। सटीक लाइन ऑन लेन के ऊपर गेंदबाजी हो रही थी, लेकिन वो रोका नहीं। 5 रन खर्च किया और उसके बाद फिर एक बार वाइड आई, लेकिन अपने आप के ऊपर कॉन्फिडेंस रखा, अपने आप के ऊपर भरोसा रखा और देवेंद्र पाटिल की विकेट निकालने में कामयाबी जरूर मिली राकेश पाटिल को।
विनायक पाटिल नए बल्लेबाज इनएट नंबर 4 की पोजीशन के ऊपर बल्लेबाजी के लिए दस्तक देंगे। तीसरे ओवर का खेल प्रोग्रेस है। व्हाइट बॉल नहीं आती तो ये गजब की गेंदबाजी थी, ये लाजवाब गेंदबाजी थी, लेकिन जो व्हाइट +4 आया उसके बाद विकेट तो जरूर मिला। ये स्लोवर 1 बिल्कुल कहीं पे निगाह कहीं पे निशाना बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी ऐसी स्थिति मैदान के अंदर विनायक पाटिल द्वारा नजर आई। लेग स्पिन अंदाज से गेंदबाजी बिल्कुल सटीक लाइन और लेन के ऊपर सटीक घुमाव था। बिल्कुल टप्पा खाने के बाद बाहर की तरफ टर्न होती गेंद, डॉट गेंद की समाप्ति। इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि नहीं है। 45 पर सीमित है स्कोरबोर्ड। ओवर नंबर 3 का खेल यहां से समाप्त होता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद 45 रन स्कोरबोर्ड के ऊपर वापस लाया मुकाबले के अंदर। अब इस ओवर में कितने रन लुटाने में कामयाब होते हैं, इस ओवर में कितने रन आते हैं, क्योंकि इस ओवर में धाकड़ बल्लेबाज सौरभ पाटिल स्ट्राइकिंग एंड के ऊपर है। महेश इस पहले ओवर में आए थे 24, दूसरे ओवर में 13 और उसके बाद सिर्फ 8 रन, उसमें भी 6 रन एक्स्ट्रा है, यानी कि सिर्फ 2 रन स्कोरबोर्ड के ऊपर जरूर आए थे। उमेश गेंदबाजी के लिए हम देख रहे हैं, उमेश जामघरे गेंदबाजी के लिए दस्तक देंगे आखिरी ओवर में। अब अभी नहीं तो कभी नहीं, इस ओवर में कुछ तो कारनामा करके दिखाना होगा टीम बड़बल B+ को। लेकिन जो जज्बा जारी है, जो सिलसिला जारी है सौरभ के बल्ले से छक्के और चौके का, वो सिलसिले को जारी रखना होगा। आने वाली ये 6 गेंद बताएगी कितने रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हैं इस सत्र समाप्ति होने के बाद। गेंदबाजी के लिए तब्दीली, गेंदबाजी में बदल, उमेश जामघरे गेंदबाजी के लिए दस्तक देंगे। पहले गेंद के ऊपर ये अड़े बल्ले से खेला, 1 रन आसानी के साथ पूरा किया। दूसरे की कोशिश है, सौरभ जरूर स्ट्राइक के लिए पलटेंगे जरूर, लेकिन यहां से रोका। विनायक ने 1 रनों के ऊपर संतुष्ट रखा और इस 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 46 रन, 46 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुका है। 24 लाइव इवेंट के माध्यम से इस प्रतियोगिता को कवर किया जा रहा है। लाइव घर बैठे प्रेक्षकों को जरूर देखा जाए। करजत माथेरन नेरल के परिसर जो नए होंगे इस चैनल के ऊपर, तो उनको गुजारिश जरूर करना चाहूंगा कि इस चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना मत भूलो दोस्तों। बिल्कुल क्लियरिटी विद क्वालिटी, ये एक गणित रहा है 24 लाइव इवेंट का। यहां से उठा कर खेला है गेंद हवा में, खिलाड़ी है मौजूद, इस कैच को नहीं पहुंच पाए और गेंद सीमा रेखा पार जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए शानदार दर्जेदार चौका। ट्रॉफी के सर्वे हमारे तानाजी पाटिल साहब, इनका सुमधुर संगीत हमने सुना है। अब 54 या 50 कंप्लीट, 50 रन यहां से पूरे होते हुए फिर एक बार सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी के पहुंच से बाहर, लॉन्ग ऑफ के ऊपर। ये बढ़िया फॉर्म में बल्लेबाज विनायक पाटिल के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का। तो तानाजी पाटिल दादा थैंक यू डीजे। इस गांव के प्रथम नागरिक सम्मानीय विद्यमान सरपंच श्री तानाजी पाटिल साहब ये मुख्य आयोजनकर्ताओं के भूमिका में है और हमारे अरुण जी पाटिल साहब भी इस मुख्य आयोजनकर्ताओं के भूमिका में हमें नजर आ रहे हैं मंच के ऊपर। उनका भी तहे दिल से स्वागत कॉम्बॉक्स की तरफ से। बिल्कुल बढ़िया इस रजनी का आयोजन किया है भारतीय जनता पार्टी भातान के सभी जो सदस्य, उन्होंने अच्छी खासी प्रतियोगिता को सजाया है, संवारा है। अभी तक ये पहला दिन है, पहली रात्र, हम पहली नाइट की ये बात करें, पहली रात की बात करें तो अच्छा खासा मुकाबला चारों ये जारी है बीच मैदान के अंदर। रांची वाटर सप्लाई करतेश्वर मोटे बिंगार और उसके खिलाफ 2 हाथ कर रही है बड़बल B+, लेकिन यहाँ से छक्का खाने के बाद एंगल को चेंज किया। राइट आर्म ओवर द विकेट है, राइट आर्म राउंड द विकेट आया। कौन बनाते हुए गेंदबाजी होती हुई डॉट गेंद की समाप्ति। 56 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लोवर फुल टॉस गेंद हल्के हाथों से खेला, इनसाइड गेंद जाती हुई स्क्वायर लेग के रीजन में 1 रन आसानी के साथ पूरा किया। दूसरे की कोई गुंजाइश नहीं है, कोई मांग नहीं है। 1 रन पर सीमित है दोनों बल्लेबाज। इस 1 रन से 57 पर जा पहुंचा है स्कोरबोर्ड। इस ओवर की होगी आखिरी 1 गेंद शेष।
आखिरी एक गेंद शेष है इस ओवर की आखिरी ओवर और ये पहला सत्र उमेश जामगरी ने प्रभावित किया। छक्का चौवा जरूर आया था लेकिन कमबैक वापस आए मुकाबले के अंदर। सौरभ पाटिल सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद है। लॉन्ग की तरफ एक रन आसानी के साथ पूरा, दूसरे की कोई गुंजाइश नहीं है, दूसरे की कोई मांग नहीं है, एक पर सीमित है। दो बल्लेबाज, इस एक रन से कुल रन संख्या जा पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 58 रन, 58 रन ये स्कोरबोर्ड के ऊपर जा पहुंचे। अब 59 का पीछा करना होगा दूसरे सत्र में। दूसरे इनिंग में 24 गेंदों का खेल शेष रहेगा। एक अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी टीम माथेरान नेरल से बिलोंग करती हुई भटबल B+ को। और ये कैसे होंगे 24 गेंदे, कैसे होगी गेंदबाजी, कैसे होगी बल्लेबाजी, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे माइक्रोफोन पर। दोहरा देंगे हमारे इस परिसर के एक मशहूर राष्ट्रभाषा के हिंदी के मशहूर कमेंटेटर हमारे रोशन सकपाल सर। थैंक यू सो मच। एकंदरीत आपण पाहतोय एक सत्राचा खेळ इथे संपलाय पहिल्या सत्राचा। आणि पहिल्या सत्रात फलंदाजी करताना भिंगार संघाने धावसंख्या जमावल्यात 58 आणि 59 धावांची गरज आहे खऱ्या अर्थानं, ती म्हणजे भदवळ B+ या संघाला। त्याच दरम्यान उद्या या स्पर्धेला वर्णी लावणार आहेत पनवेलचे भाग्यविधाते माननीय श्री प्रशांतदादा ठाकूर साहेब। आणि त्यांच्या समवेतच महिलांसाठी खऱ्या अर्थानं पैठणीचा लकी ड्रॉ असणार आहे। उद्या या मंचावर अनेक महिला भगिनी उपस्थित असतील आणि त्या महिलांसाठी खऱ्या अर्थाने पैठणी असेल आणि 6 लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढल्या जातील। 6 भाग्यविधात्या महिलांना पैठण्या दिल्या जातील। तर उद्या ठीक 8:30 वाजता अनेक महिलांनी या मंचावर आपली वर्णी लावा। आपलं सहर्ष स्वागत आमदार चषक 2025 मध्ये। त्याच दरम्यान माननीय कमलाकरजी जुमारे साहेब यांचा इथे सन्मान झालाय। भापना ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती उपाध्यक्ष माननीय कमलाकरजी जुमारे साहेब यांचे इथे वर्णी लागले, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेसाठी। हॅलो, त्याच दरम्यान एक महत्वाची सूचना, दोन्ही कर्णधार याच्या नंतरचा होणारा सामना कैलासवासी चेतन स्मृती रुद्रांश 11 खोनी आणि त्यांच्या विरोधात खेलेल संघात तन्मयी 11 पोसरी न्यू गोल्डन पोसरी। दोन्ही संघाच्या कर्णधाराने चेंडू पडायच्या अगोदर यायचंय। खोनी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे चेंडू पडायच्या अगोदर। जर न्यू गोल्डन पोसरी संघाचा कर्णधार इथे उपस्थित नसेल तर खोनीला टॉस विन दिला जाईल। नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आमदार चषकामध्ये आपण मनापासून स्वागत करूया। भरपूर वर्ष झाली या स्पर्धेला आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने न्याय देणारी संपूर्ण भारतीय जनता पक्षाची सगळी मंडळी, विविध फ्लॅग्स आपण पाहतात, राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी या फ्लॅग्सवर आपल्याला पाहायला मिळतात। खूप मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे। आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येते, खूप मोठी स्पर्धा आहे ती कसरखंड सामाजिक सांस्कृतिक क्रीडा मंडळ कसरखंड पुरस्कृत आमदार चषक आदरणीय प्रशांतदादा ठाकूर महेश बालदी यांच्या नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा ती असणार आहे दिनांक 5 मार्च ते 9 मार्च 5 रात्रीय क्रिकेटची स्पर्धा असेल। 5वा दिवस असेल सुपर 8 साठी। प्रत्येक रात्रीला 2 संघ सुपर 8 साठी काढले जातील। प्रत्येक सामने हे 5 षटकांचे खेळले जातील। प्रथम पारितोषिक असेल 1,50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 75,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 35,000 रुपये। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी असेल सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल। आणि क्रीडांगण असेल ते मात्र कैलासवासी सावळाराम पाटील क्रीडा नगरी कसरखंड असते। जरूर त्या स्पर्धेला भेट द्या। अनिलदादा पाटील पुरस्कृत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला इथे पाहायला मिळतील। त्यानंतर येणाऱ्या
12-13-14-15 ह्या कालावधीमध्ये उपसभापती चषक यात पाहायला मिळेल. वसंतदादा काटवले यांच्या नावानं ओळखली जाणारी स्पर्धा आणि सध्याच्या घडीला आपण अरुणदादा पाटील आणि अनिल काठावले आणि संपूर्ण सरपंच साहेबांचे तानाजी पाटील, दीपक ठाकूर असतील यांच्या नावानं ओळखली जाणारी ही MLA ट्रॉफी आमदार चषक 2025. दुसरी मॅच अर्थातच भडवळ B+ संघ या मैदानावर खेळतोय. मग नवीन संघ आहे, पावणा संघ आहे. विरोधात असेल राझिक वॉटर सप्लायचे मालक समीर मुसावर. क्रिकेटवर प्रचंड प्रेम असलेलं हे नाव. म्हणतात ना मित्रांनो, ज्या झाडाला जास्ती फळं असतात ना तो झाड नेहमी वाकलेला असतो. याचं जिवंत उदाहरण आमचे समीरजी मुसावर. आपण जर कुठे असाल यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅच ऑन होतीये. धावांची गरज आहे ती मात्र 59 धावांचा भला मोठा डोंगर बुरुज खलिफा समोर उभा आहे. तो अर्थातच भडवळ B+ संघ. माझ्या बरोबर असतील रोहित गायकर, पोंचाहून आहेत. कमलाकरजी जुमारे साहेब, आपल्या शुभासन आणबिकीचा कॉल केला जाईल. आपण मुख्य व्यासपीठावर या. पोंचे म्हटला तर आमच्या प्रवीण दुगाडेंचं गाव. आज क्रिकेट म्हटलं तर प्रवीण दुगाडेने बरेचशा मैदानं गाजवले आहेत. आज त्यांच्या गावातून आमचे रोहित गायकर, त्यानंतर रुपेश ठाकूर. पण आम्हाला सांगतायत हा मृत चेंडू आहे. डेथ बॉल घोषित करण्यात आलेला. प्रतीक घोगरे गोलंदाजी करणार. समीर माळी आहे समोर आणि राकेश पाटील खेळतोय नॉन स्ट्राइक एंडला. 59 धावांचं मोठं पल्ला गाठायचा. उजव्या हाताचा बॅटर मैदानामध्ये दाखल. ओव्हर द विकेटनं पहिला बॉल फेकला जाईल. आडव्या बॅटने या बॉलला खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे तिथे, परंतु आवाकाच्या बाहेर बॉल जाणार सीमारेषेच्या पार चौकात. सौकारानं दमदार सुरुवात. उगच नाही आम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आलोय. सांगतीये भडवळ B+ संघ धमक आहे. ज्याप्रमाणे धावा आहेत त्याप्रमाणे सुरुवात करून देत असताना भडवळ संघ. ओव्हर द विकेट. या बॉलवर आपण पाहिलं बाहेरची एज लागली, ब्रश करून गेलं बॅटला आणि बॉल जाणार आहे सरळ शॉर्ट थर्ड मॅनच्या खेळाडूकडे. सिंगल धाव येणार. सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावा आहेत त्या मात्र 5 धावा. मयूर पाटील हा माझ्या बरोबर आहे, नारपोली गावचा. आणि संपूर्ण अपडेट्स उद्या सकाळी प्रत्येक ग्रुपवर पहा. मॅच किती वाजता चालू झाली ते किती वाजता संपल्यापासून किती चौकार किती षटकार अगदी इतंभूत माहिती त्याचं टाकलेलं ते अपडेट तुम्ही वाचाल ना तर नाईट मॅच बघितल्यासारखे वाटते पूर्ण. त्याचं आपण स्वागत करूया. खूप चांगला गुणवान स्कोरर आहे. यावेळेला आपण पाहिलं शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र डॉट बॉल. मुख्य पंच दीपक पाटील. शेकडो टेनिस क्रिकेटच्या मॅचला न्याय देणारं एक नाव म्हणजे अर्थातच दीपकजी पाटील सर. शरीरापासून अवैध बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला. यावेळेला मात्र पंच मला सांगतायत की खरा बॉल असणार, पुन्हा टाकावा लागेल. धावा भरपूर आहेत याचा अर्थ असं नाही की उधळण कराल, कारण अंगलट येऊ शकतं. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एवढ्या लांबून आलाय तो उगाच नाही. त्याला या मैदानामध्ये आपला खेळ दाखवायचा, या मैदानामध्ये विजयाचा परचम इथे फैरावायचा आहे. संपूर्ण महिला वर्ग पहा क्रिकेटसाठी. आज क्रिकेट नुसतं क्रिकेट राहिला नाही तर काय क्रिकेट आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगेन. ज्यावेळेस चिंचपाडा संघ या मैदानावर खेळेल ना त्यावेळेस महिला वर्गाला खूप अभिमान वाटेल आणि ती सस्पेन्स गोष्ट असेल. आपण तोपर्यंत महिला वर्ग आमचा पाहायला थांबला तर ठीक आहे, परंतु तुम्हाला काय क्रिकेटला का पुजलं जातं याचं जिवंत उदाहरण तो संघ खेळायला आल्यानंतर आपल्याला दिसेल. हलक्या हाताने डिफेन्स केले या बॉलला. ऑफ साइडला या बॉलला खेळाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि या एक धावेने टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 8 धावा आहेत. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये रायगडचा दिग्गज खेळाडू शांभू माझ्या बरोबर असेल. संदेश पाटील आता थोडेसे रेस्ट घेत आहेत. आज ही मंडळी स्वतः मैदान म्हणजे आज रिलॅक्स आहेत. ओव्हर द विकेट ना प्रतीक घोगरे बॉलिंग ट्रॅकवर असेल. ओ मस्त फटका आहे आणि क्षेत्ररक्षक आहे उभा. प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी कंबरी कसली गेलेली परंतु हाताला यश आलं नाही. षटकार. त्याच दरम्यान आमचे मान्यवर नरेश मोरे साहेब
जातड्याहून आहेत तन्मयी 11 चे पॅकर, अगदी नावाजलेले पॅकर आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन असं नसतं व्हायचंय. संपूर्ण मंच मान्यवरांनी भरलाय. ही खरी पोचपावती असते यशाची. लो फुल टॉस बॉल उडवला यावेळेला उंच 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 क्षेत्ररक्षक पुन्हा बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा तडाखा उठवलाय. धुव्वाधार फलंदाजी, षटकार. वीस धावा होत आहेत. भडवळ भडवळ संघ आहे, नौका संघ आहे, पावणा संघ आहे, परंतु पाहुणचार मात्र मस्त करतोय प्रतिस्पर्धी संघ अर्थातच राजी 11 कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा. धुवाधार फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक अजून शिल्लक आहे. यावेळेला आडव्या बॅटने उचललाय. यावेळेला बॅकवर्ड स्पेल लेगचा एरिया निवडला. आणखी एक दर्जेदार 3ऱ्या क्रमांकाचा षटकार. कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी. समीर माळी. वादळ उठलंय, वावटळ उठलंय मैदानामध्ये. कोण रोखणार हे वादळ, असा तमाम क्रीडा रसिकांना भिंगार गावच्या पाठीराख्यांना प्रश्न सुटला असेल. कारण काळ ठरतोय हा गोलंदाज. अफलातून फलंदाजी. 3 षटकार आणि 1 चौकार 1 सिंगलच्या माध्यमातून हा खेळतोय. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर 26 रन ऑन बोर्ड, ओनली सिंगल ओव्हर. वाव, कमाल, सुपर. जिंकण्यासाठी आता मात्र माननीय नरेशजी मोने साहेब यांची वर्णी या मंचावर लागते. साहेब या आपलं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. 18 बॉल आणि 33 धावांची गरज. ओव्हर द विकेट. ओ या वेळेला मात्र विकेट एरियामध्ये खेळाय जरूर. चौकार आला आणि आता मात्र पायाखालची जमीन सरकली असेल कर्तेश्वर मोठे भिंगारची. राकेश पाटील खेळतो यावेळेला स्ट्राइकला. त्यांनी तडाखा उठवलाय. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लड़ाओ. सीधे साधे भोले भाले दिखने वाले भड़वल टीम के ये बल्लेबाज काल बनकर खड़े गेंदबाज के सामने. ओह, बिल्कुल जहरीली गेंद डाली थी. विस्फोटक गेंद सटीक लाइन और लेन के साथ परफेक्ट यॉर्कर डाली गई और इस गेंद का किसी भी बल्लेबाज के पास जवाब नहीं होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अविनाश जाधव गोलंदाजी करतोय. अर्थातच या संघामध्ये नवीन गोलंदाजी म्हणजे मी म्हणेन कर्तेश्वर भिंगार संघामधून हा नवीन तयार झालेला गोलंदाज आहे. त्यालाही शुभेच्छा असतील. फुल टॉस बॉल, फ्लॅट शॉट, पॅरलल स्ट्रोक. व्हाट अ कॅच, ब्यूटीफुल कॅच इन दिस नाइट मॅच एंड वाव, ब्यूटीफुल, सुपर्ब, ऑसम कॅच. कॅच साठी एक टी शर्ट आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर षटकारावरती जो कोणी झेल घेईल प्रेक्षक त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. ओ टू रोशन सकपाल सर. ती प्रतीक घोगरे आय थिंक तिथे खेळाडू होता. अगदी ताणलाय पूर्ण शरीराला. एवढा स्ट्रेन दिला त्या खेळाडूनं आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. कमाल. आग लागली आहे मैदानामध्ये मी म्हणेन सध्याच्या घडीला. दोन्ही संघांमध्ये जिंकण्यासाठी प्रत्येकाची चाललेली चढा ओढ आणि यामध्ये येणार प्रेक्षकांना मजा, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. बॉलिंग ट्रॅकवर अविनाश जाधव तयार. 15 बॉल 29 धावांची गरज असताना अलॉंग द कार्पेट या बॉलला सरळ बॅटने खेळला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर मात्र प्रोटेक्शन होतं. सिंगल धाव थांबू शकत नाहीयेत आणि या सिंगल धावेनं टीमची टोटल 31 धावा. आता बॉल असतील 14 आणि जिंकण्यासाठी 28 धावा.
भडवल बी प्लस असं संघाचं नाव आहे. ओव्हर द विकेट थोडंसं प्रेशर जरूर असेल गोलंदाजांवर. राजिक वॉटर सप्लायर कर्तेश्वर मोठे भिंगार हा संघ खेळतोय. सध्याच्या घडीला पनवेल नगरीमध्ये एक ताकदवर संघ म्हणून या संघाची दादागिरी आहे. याच मैदानाला त्यांनी चॅम्पियन मोठा मान दिलाय. मागच्या टुर्नामेंट्स मध्ये चॅम्पियन. ओ इथून मात्र डेंजर एंडवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाल बचावला. आज भडवळ संघ नशिबाची शिदोरी पाठीमागे बांधून आलाय. त्यामुळे आता या सगळ्या वावटळामधून आपल्या संघाला बाहेर काढायचं आहे आणि ती कामगिरी कोणता भिंगार संघाचा गोलंदाज करणार हे पाहणं फार महत्वाचं आहे. अविनाश जाधव पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, परंतु सांगतोय की डर की आगे जीत होती है, घाबरला नाही. नंतरची येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर अगदी लाईन आणि लेन पकडून गोलंदाजी केली. सुरेख गोलंदाजी. यावेळेला वी सेफ मध्ये या बॉलला खेळलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा कॉल आहे. खतरा होऊ शकतो. मी मगाशीच म्हटलं आज भडवळ संघ नशिबाची शिदोरी पाठी घेऊन आला. इथूनही वाचला गया खेळाडू. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावाने टीमची धावसंख्याचा ग्राफ पुढे सरकतोय. धावा आहेत त्या मात्र 33 धावा. 12 बॉल आणि 26 धावा. आपण आहात आमदार चषक, अर्थातच चौथ्यांदा आमदार प्रशांतदादा ठाकूर, महेश बालदी साहेब, भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण धुरा ज्यांनी ह्या रायगड जिल्ह्याची सांभाळून ठेवली आणि भारतीय जनता पक्षाचा जो कमल अविरतपणे फुलवण्यामध्ये या लोकांचं यश आहे आणि त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे शिलेदार म्हणजे संपूर्ण भारतीय पक्षाचे हे जे अर्थातच कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र इथे आयोजित केलेली आहे. अर्थातच आमदार चषक 2025. चला जरा खाई करा. विविध फ्लॅग आपण माझ्या समोरच्या दिशेला पाहिलं. पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक बबनभाई मुकादम. त्यानंतर आपण पाहिलं समोरच्या दिशेला परेशदादा ठाकूर, त्यानंतर मोहन शेठ लबडे साहेब यांचाही फ्लॅग आपल्याला तिथे पाहायला मिळेल. मध्ये आपण वसंतदादा काटावले त्यांच्या बाजूला एक छोटासा फ्लॅग. असे विविध राजकीय ज्यांची चेहरे आता मला या साईडची दिसत नाही आहेत, परंतु राजकीय क्षेत्रामधली ही दिग्गज मंडळी आज या मैदानाच्या चोहो बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देवेंद्र पाटील हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. बॉल असतील 12 आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 13.00 ची सरासरी राखावी लागेल. शांभू तसं बघायला गेलं तर 13.00 ची सरासरी मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये एवढं अवघड काम नसतं. त्यामुळे आता तारेवरची कसरत असेल गोलंदाजाची. खूप मेहनत करावी लागेल. आपली सगळ्यात बेस्ट ट्रेनिंग आठवून मात्र इथून गोलंदाजी देवेंद्र पाटीलला करावी लागेल. हा षटक किमान 7-8 धावांचा गेला तर कदाचित पुढच्या षटकामध्ये खूप काही असेल गोलंदाजाच्या हातामध्ये, परंतु या षटकामध्ये 15 धावा किंवा 13 धावांच्या वरती धावा आल्या तर कदाचित थोडंसं अवघड होईल कर्तेश्वर भिंगार संघासाठी. बरेचसे मान्यवर आहेत. बारा बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. समोर बॅटर जर आपण पाहिला या घडीला खेळतोय प्रमोद पाटील. समीर माळी हा खेळाडू अद्याप मैदानामध्ये आहे, ज्यांनी आपल्या इनिंग मध्ये लगातारचे 3 षटकार ठोकले गेले. चला पंचांच्या काही शंका होत्या, त्याचं निसारण झालंय. दीपक पाटील असतील, संतोष पवार असतील, संदेशजी शेकडो मॅचला न्याय देणार आहेत.
मॅचला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असेल देवेंद्र पाटील. ओव्हर द विकेट ना फुल टॉस बॉल होता. या वेळेला मात्र प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धोका होऊ शकतो. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. या क्षणाला आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अशा चुका भोवणार, कारण आता तुम्हाला चुका करताच येणार नाही. कारण जशी मॅच जवळ येत जाईल तसं मात्र जो आस्किंग रन रेट कमी होत जाताना पाहायला मिळेल. कारण आता गरज असेल ती 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 24 धावांची. 11 बॉल 24 धावा. या घडीला समीर माळी खेळतोय. गोलंदाजासाठी माफ करा प्रमोद पाटील खेळतोय. चांगली फलंदाजी राहिली आहे त्याची सुद्धा. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा बॉलर तयार असेल. यावेळेला अलॉंग कापेटी यावेळेला बॉल खेळलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक उभा आहे. पुन्हा एकदा चुकी करतोय क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नही झाला, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत ना तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 37 धावा. 37. 10 बॉल आता 22 धावांची गरज असेल. मजा आली मॅच मध्ये. पहिली मॅच तसं बघायला गेलं तर मयूर थोडीशी एकतर्फा मॅच झालेली, परंतु अशा मॅचेस बघायला प्रेक्षकांना मजा येते. ओव्हर द विकेट ना इथून मात्र बॉलर तयार असेल. खणून काढले या बॉलला. 20 सेफ मध्ये खेळलाय. सिंगल धाव तर आलेली आहे आणि या सिंगल धावेवरच थांबावं लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाणार, कारण दोन्ही संघ एकमेकांशी अपरिचित आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या खाणाखुणा अजिबात जाणून नाही आहेत. कदाचित भिंगार संघ किंवा भडवळ संघाची कधी या अगोदर गाठभेट झाली असेल नसेल मला कदाचित माहित नसेल, परंतु तरी सुद्धा एक अंदाज बांधता येईल की अपरिचित असतील दोन्ही संघ एकमेकांशी. त्यामुळे मजा येईल मॅच मध्ये. देवेंद्र पाटील पहा एक अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडूवर जी जबाबदारी येते ना आणि त्या जबाबदारीमुळे येणाऱ्या जे प्रत्येक बॉलवर येणारा जो प्रेशर असतो ना तो नक्कीच दिसतो चेहऱ्यावर. 9 बॉल आता 21 धावांची गरज आहे. देवेंद्र पाटील बंदिस्त केलंय पूर्ण मैदानाला कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या खेळाडूंनी. प्रतिस्पर्धी संघ आहे भडवल. यावेळेला पहा गॅप शोधली आहे. खेळाडू बॉल पर्यंत पोहोचेल. सिंगल धाव आली. फिल्डिंग दर्जेदार झाली, परंतु 2 धावा थांबू शकत नाहीये. आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून टोटलचा जर विचार केला आपण तर धाव फलकावर धावा येत आहेत त्या मात्र 40 धावा. आता बॉल असतील 8 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 8 बॉल 19 धावा. मस्त कट केलाय. खेळाडू आहे तिथे उभा. सिंगल तर आलेली आहे. खूप प्रयत्न दोन्हीकडे. मी मगाशीच म्हटले ना आग लागली आहे दोन्हीकडे. विजयाचे स्वप्न पाहिलेले आहेत भिंगार संघाने सुद्धा, कारण या मैदानावर मागच्या मॅचचा चॅम्पियन झालेला हा संघ आहे. भडवल संघ जरी नौका असेल एवढा वाईल्ड कार्ड एंट्री आहे शिवाय भडवल संघाची, कारण आय थिंक तिथे कडाव संघ खेळणार होता आणि वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून तिथे अचानकपणे भडवल संघाला इथे चान्स मिळालेली आहे, संधी मिळालेली आहे. आणि त्या संधीचं सोनं करते का भडवल संघ हे फार महत्वाचं असेल त्यांच्या गावासाठी त्यांच्यासाठी. ओ मस्त फटका आहे. वॅकेंड एरिया आहे. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर बॉल जाणार चौकार. सहा बॉल आणि 14 धावांची. 6 बॉल 14. या स्पर्धेसाठी आपण खास आकर्षण पहा. चिमुकल्या कशा अगदी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. संपूर्ण महिला वर्ग आज या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळेल आणि हे वैशिष्ट्य आहे. आज
सरळ आपण पाहिलं स्वयंपाकघरातून मैदानाकडे येणारी ही मंडळी कधीतरी असा चान्स असतो, कारण सातत्यानं घर प्रपंचामध्ये अडकलेली ही मंडळी, स्वतःच्या मुलांसाठी स्वतःच्या घरासाठी वेळ देणारी ही मंडळी आज स्वतः मैदानामध्ये येताना पाहायला मिळाले. म्हणजे अगदी स्वयंपाकघरातून डायरेक्ट क्रीडांगणावर यांचा इथे येणं झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. साहिल जगे हा गोलंदाज निवडला गेलाय. जबाबदारी असेल साहिल जगे, उद्या सकाळी तुला तुझं स्टेटसवर फोटो पाहायचे असतील ना, तर या 6 बॉल मध्ये तुला या 14 धावा वाचवायच्या आहेत. परंतु समीर माळी हा खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहे, त्यामुळे तुला आता मात्र खूप प्रयत्न करावे लागतील. समीर माळी वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळतो, ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. आणि साहिल जगे 03 नंबरचा टी शर्ट प्रदान केलेला हा गोलंदाज ओव्हर द विकेट न पहिला बॉल. ओहो हो हो, इथून मात्र संशयाची पाल जरूर कुसकुसली बॅट्समनच्या मनामध्ये, परंतु तटस्थ पंच सांगतायत की येस इट इज अ लीगल डिलिव्हरी. डॉट बॉल. 5 बॉल आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असेल. फुल टॉस बॉल. यावेळेला आपण पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बॉलला फील्ड केला जातोय, सेकंड साठी कॉल केला जातोय, रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून अपील केली जाते आमच्या 3ऱ्या पंचांकडे. टेक्निशियन इथून स्लो मुवमेंट मध्ये ही विकेट आहे का चेक केली जाईल. पंच वाघमारे सर आहेत इथे उभे, पाहिलं जातील. खूप महत्वाची विकेट असेल, खूप महत्वाची विकेट. As it is out, wicket is gone. आणि इथून मात्र भडवळ संघ थोडासा बॅकफुट वर जाताना पाहायला मिळतोय. साहिल जगेने तसं बघायला गेलं तर संदेश सुरुवात मस्त करून दिली, कारण 14 धावांची गरज असताना सुरुवातीचे 2 चेंडू जे अतिशय महत्वाचे असतात ना, त्या सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 1 विकेट आणि 1 धाव नवीन बॅटर मैदानामध्ये होताना येताना दाखल होताना पाहायला मिळेल. उमेश जामघरे 12वा खेळाडूला अजूनही अपेक्षा आहेत, अजूनही आशा आहे की नाही हा खेळाडू चांगला खेळतोय. आम्ही पाहिलेलं नाहीये, परंतु 12वा खेळाडू सांगते मॅच अजूनही आमच्या हातामध्ये आहे. कर्तेश्वर मोठे भिंगार हा रोजच आम्ही पाहतो, परंतु भडवळ B+ संघाला पहिल्यांदा मैदानावर खेळताना पाहतोय. त्यामुळे या मैदानावर उमेश जामखरे यांनी मागे काय केलंय हे मला सांगता येणार नाही, परंतु सध्याच्या घडीला त्याला पॉझिटिव्हच करायचं आहे. कारण इथून जर विजयाचा झेंडा रोवायचा असेल भातान क्रीडानगरीमध्ये, तर मात्र 4 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे भडवळ B+ संघाला. उमेश जामघरे उजव्या हाताचा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. इनॅट नंबर 4 वर मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. 4 बॉल 13. यावेळेला विसेप मध्ये खेळला या बॉलला. आणखीन एक विकेट डाऊन. उमेश जामघरे बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक धक्का भडवळ संघाला. आता मात्र अडचणी वाढल्यात भडवळ संघाच्या, कारण 3 बॉल आहेत आणि 13 धावांची गरज आहे. अशामध्ये भडवळ संघाचा आता मात्र पूर्ण मी म्हणेन प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खूप प्रयत्न करावे लागतील, खूप मेहनत करावी लागेल. पाहूया गोलंदाज जर पाहिलं आपण साहिल जगे याला सुरेख गोलंदाजी करतो. मयूर अद्याप त्यांनी निर्णायक जे 3 चेंडू फेकलेत ना, कमालीची गोलंदाजी. विकेट हाय ट्रिक वर आहे. नाही, मागचा जो विकेट होता रनआउटच्या स्वरूपात होता. 1 विकेट तर त्याच्या नावी लागलं गेलंय. यावेळेला मस्त फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक उभा. झेल ड्रॉप. नाराज आहे तिकडून पहा, फार वैतागलाय मी म्हणेन
धर्मेंद्र घोगरे आहे विकेट कीपर. अग्रेसिव्ह खेळाडू आहे, सुख्या अजिबात त्याला खपत नाहीत. आणि जरी संघ आता थोडा विजयाच्या जवळ आला असला तरी कोणतीही चुकी करायची नाहीये, बस एकच मनामध्ये. कारण आता 2 बॉल 12 धावा, ही झेल टिपली असती तर इम्पॉसिबल टार्गेट राहिला असता. इथून या बॉलवर षटकार लगावला गेला तर मात्र या झेलची किंमत समजेल. 2 बॉल 12 धावा. भडवळ B+ संघ आहे, विरोधात असेल राजिक वॉटर सप्लाय करतेश्वर मोठे भिंगार संघ. देवेंद्र धर्मेंद्र ब्लू अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये संपूर्ण ड्रेस कोड घालून आलेली ही भिंगारचा संघ. आणि ग्रीन अँड ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये भडवळ संघ आपण पाहाल. ओव्हर विकेटनं साहिल अलॉंग द कार्पेट या वेळेला खेळाडू आहे तिथे. इथून मात्र बॉल जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकाराला. आठ धावेची गरज असेल. मॅच संपूर्णपणे हातातून निसटली आहे मी म्हणेन भडवल संघाच्या. एक लीगल डिलिव्हरी, एक चांगला चेंडू, विजयाचे दरवाजे पूर्णतः उघडले गेले आहेत. परंतु एक चांगल्या बॉलची गरज आहे. आणि साहिल जगे अद्याप ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याच्याकडून ही गोष्ट शक्य होईल. कारण ज्या अंदाजाने त्यांनी 5 बॉल फेकलेत त्यामध्ये एकही वाईट नाहीये, एकही नो बॉल नाहीये. त्यामुळे कदाचित आता शेवटच्या बॉलवर पाहूया काय करतोय साहिल. बॅटनं यावेळेला समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप जरूर झाला परंतु या वेळेला मात्र पहिला विजय अर्जित केलाय तो राजिक वॉटर सप्लायर करतेश्वर मोठे भिंगारच्या नावावर. आणि इथून मात्र पराजित होतोय तो भडवल B+ संघ. बेटर लक नेक्स्ट टाइम भडवल संघ. तर या ठिकाणी आपण स्वागत कक्षाकडे जाणार आहोत. तन्मय 11चे सर्व बाब जर आपण पाहतोय की बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तन्मय 11 नावाचे संघ उतरत असतात आणि त्याचे पॅकर नरेशजी मोणे यांचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये. आपलं असेल सरचे स्वागत. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. रोहित 1 मिनिट तुम्हाला थांबवतो मी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्यांनी 3 षटकार 2 चौकार आणि 11 बॉलला फेस करत असताना 30 धावांची बहारदार खेळी केली सौरभ पाटील साठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. सौरभ यावं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आणि विनंती असेल मान्यवरांना त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात यावी. थँक्यू. तर तंटामुक्ती उपाध्यक्ष यांच्या शुभास्ते नरेशजी मोहणे जाताडे यांचे या ठिकाणी शुभ सत्कार केला जातोय. मोळाची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची देखील लाभलेली आहे. तर आपण त्यांना स्वागत कक्षामध्ये सन्मानित करत आहोत. आमदार ट्रॉफी 2025 मध्ये आपण या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहोत. त्यांचं स्वागत असेल मनाच्या अंतःकरणापासून. मोळाची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. तन्मय 11च्या नावाने बरेच संघ पुरस्कृत करत असतात, त्यांच्या माध्यमातून बरेच पॅक करत असतात. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये नरेश शेठ मोणे त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर कमलाकर साहेब जुमारे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. महेशजी घरत यांच्या शुभ हस्ते कमलाकरजी जुमारे यांच्या शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाते. स्वागत कक्षामध्ये यावं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सौरभ पाटील तो देखील उपस्थित आहे. तर ग्रुप ग्रामपंचायत भातांचे माजी सदस्य दत्तात्रय ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सौरभला देण्यात येणार आहे. खूप चांगला खेळ, खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. साहिलचं विशेष कौतुक असेल. साहिल जगेनं मॅचला टर्न केलं कारण शेवटचे 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता असताना खूप चांगली बॉलिंग साकारली आणि विजयाच्या हकदारासाठी त्याचा देखील मोलाचा वाटा असेल. करतेश्वर मोठे भिंगार या टीम कडून मॅन ऑफ द मॅच सौरभला आपण इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये.
आमदार चषक 2025 मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पहिल्याच मॅच मध्ये टी शर्ट आणि ट्रॉफी या ठिकाणी सौरभला प्रदान केली जाते. सौरभ पाटील ठरला या मॅचचा हिरो. अभिनंदन सौरभ, पुढच्या मॅच साठी तुला असेल बेस्ट ऑफ लक. तर मी सन्माननीय मान्यवर भगवानजी ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करूया स्वागत कक्षामध्ये.